मध्ये कुठला संघ पोहोचेल बघा. एका बाजूने बघतोय पीर बाबा पापडी तर दुसऱ्या बाजूने बघतोय जीवदानी 11 बोलीस संघ. दोन्ही संघाचा जर विचार करायला गेला तर आजच्या दिवसामध्ये खरोखर अउत्तम खेळ केलेला आहे, परंतु तो खेळ सातत्याने चांगला ठेवावा लागेल. जर ह्या ट्रॉफ्या दिसतात, या ट्रॉफ्यामधली एखादी ट्रॉफी तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या घरी घेऊन जायचं असेल तर खरोखरच हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामधला शेवटचा सामना म्हणजे अंतिम 4 मध्ये कुठला संघ निघेल ते येणाऱ्या थोड्या वेळालाच आपल्याला समजेल. तर बघा पीर बाबा पापडी संघाची सलामीची जोडी ज्यांनी ह्या मैदानावर खरोखर आजच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातलेला आहे असा निलेश बंद्रे आणि जयेंद्र वाघे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते मिस्टर सनील सावरे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू लॉगऑफच्या दिशेला गेलाय चेंडू. बघा काय झालंय, जीवदान आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि कुठल्या फलंदाजाला देताय तुम्ही ज्याने आजच्या दिवसामध्ये खरोखरच एक हाफ सेंचुरी पूर्ण केलेली असा फलंदाज निलेश बंद्रे याला तुम्ही धावसंख्या 0 असताना जीवदान दिलंय आणि येणारा काळ सांगून जाईल की हा जीवदान होता की ही मॅच होती. बघा सकाळच्या सत्रामध्ये ही चुकी अब्बस्फोट खार्डी संघाने केली होती आणि तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे, परंतु आता मात्र ही चुकी बघा कोणी केलेली आहे तर जीवदानी 11 बोलीस संघ. सानेल पुन्हा एकदा बघा गोलंदाजाची हाव भाव बघा. पहिल्या चेंडूवर झेल सुटला, त्याच्यानंतर गोलंदाज थोडासा हुद्दास नाराज हताश झाला आणि हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पंच घोषित करतायत. यस गोलंदाजाला चेतावणी दिली जाते की एक बॉम्बसर चेंडू या षटकामध्ये टाकून झालेला आहे. धावसंख्या 2. या पुढचा चेंडू चुकीला माफी नाही, चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा मागच्या चेंडूवर जर झेल सुटला असता कदाचित हा षटकार आला नसता, कारण जयेंद्र वाघे हे नॉन स्ट्राईक चेंडूवरच असते, परंतु नशिबाची साथ पीर बाबा पापडी संघाच्या बाजूने झुकली जाते. या चेंडूवर षटकार होतोय. सानेल गोलंदाजी मार्कवर रायडा मावर विकेटचा मारा. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव होते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 9 धावा. यापुढचा चेंडू काय फटका केला पण ती क्षेत्ररक्षकाला बघा पुन्हा एकदा आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये बघा. 2 चेंडूवर बघायला गेला तर 2 चेंडू झेल झाले बघा. स्माईल बघा जयेंद्र वाघे यांच्या चेहऱ्यावर काय स्माईल असेल बघा. हे दोन्ही फलंदाज ज्यावेळी डगआउट मध्ये जाऊन आराम करत असते, परंतु नशिबाची साथ या दोन्ही खेळाडूंच्या बाजूने झुकलेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10 धावा या धावफलकावर लागल्यात. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 3. सनील सावरे बघा गोलंदाज चांगली गोलंदाजी करते. क्रिकेटमध्ये एकाच खेळाडू नाही तर 11च्या 11 खेळाडूंचे योगदान हे खूप महत्वाचे असते. पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. नक्कीच ऑफ स्टिकवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. सुंदर डिलिव्हरी मानावी लागेल. धावसंख्या 10 झालेली आहे धावफलकावर. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. बघा ज्यावेळी बघा गोलंदाज चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करत असेल आणि त्याच्या चेंडूवर जर झेल सुटला तर तो नाराज होतो आणि तसंच आपल्याला बघायला मिळते या षटकामध्ये सनील सावरे याच्याकडून थोडासा नाराज आहे हा गोलंदाज. कदाचित जी धावसंख्या आपल्याला धावफलकावर बघायला मिळते ती काहीतरी कमी असती. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफ स्टिकवर पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय निलेश बंद्रे. आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. तर आता मात्र शेवटचा चेंडू असेल बघा. शेवटचा चेंडू आहे या षटकामधला. अजूनपर्यंत जर विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी झालेली आहे. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या.
यापुढचा चेंडू ब्लॉक खालमध्ये टाकला होता. चेंडू लॉग ऑफच्या साईडला जातोय. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कॉलिंग येते जयेंद्र वाघे यांच्याकडून, कारण षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 12 धावा. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले गेले त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना, म्हणजे अंतिम 4 मध्ये हे दोन संघामधला एक संघ जाईल. एका बाजूने पीरबाबा पापडी तर दुसऱ्या बाजूने जीवदानी 11 बोलिन्स. हे दोन संघ खरोखरच आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. दोन्ही संघांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचं कारण की इथपर्यंत दोन्ही संघ पोहोचलेले आहेत. परंतु याच्यातून पुढे कुठला संघ जाईल तो येणाऱ्या थोड्या वेळानेच आपल्याला समजेल. निलेश बंद्रे आणि जयेंद्र वाघे अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. निलेश बंद्रे याचा विचार केला तर खरोखरच आजचा दिवस हा निलेश बंद्रे याच्या नावावर आहे. तर दुसऱ्या बाजूने आदरणीय सन्मान्य विद्यमान सरपंच बामणगाव चे सन्मान्य श्री वामनजी दिंडा साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर नक्की टाळ्या झाला पाहिजेत सन्मान्य मान्यवरांसाठी. सन्मान्य मान्यवर आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आदरणीय सन्मान्य विलासजी डोले यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. तर आयोजकांना विनंती करतोय की सन्मान्य विलासजी डोले यांचा सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. विलासजी डोले यांनी या आणि सत्कार स्वीकारा. एक मायेची शाल आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि गुच्छ देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय. सुभाषजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विलासजी डोले यांनी या ठिकाणी या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर आदरणीय सन्माननीय एकनाथजी दिंडा यांचा सुद्धा सत्कार आपण करणार आहोत. या आयोजनासाठी एकनाथजी दिंडा यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे आणि मोलाचं सहकार्य या सन्माननीय मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. त्याबद्दल एकनाथजी दिंडा यांचा सत्कार आपण करणार आहोत. तर मी विनंती करतोय सुभाषजी लोखंडे यांना त्यांच्या शुभ हस्ते एकनाथजी दिंडा यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच मॅच सुद्धा मैदानामध्ये सुरू आहे. मात्र एकनाथजी दिंडा ग्रामस्थ आहेत बामणगावचे, त्यांचा सुद्धा सत्कार आणि आदरातिथ्य या ठिकाणी केलं जात आहे. तर एक सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करतोय सुभाषजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्मान्य श्री चला कॅमेरामन आपण जाऊया मैदानाकडे. ओम साई म्युझिकल ग्रुप पाये यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार म्हणजे षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत. मला वाटते या ठिकाणी अजय वसवला यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पारितोषिक पोहोचवलेले आहे. ओरटो गुरुनाथ आणि आदरणीय सन्मान्य वामनजी दिंडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलं. सरपंच साहेब या ठिकाणी आलात आणि आर्थिक सहकार्य सुद्धा दिलं त्याबद्दल आपले सर्वांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ओटो गुरुनाथ. थँक्यू सागरमाली सर. आपण बघतो मान्यवर आलेले होते आमच्या व्यासपीठावर आणि त्यांचा सर्वांचा सत्कार केलेला आहे. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
दुसऱ्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. अमोल तलेकर गोलंदाजाला आपण बघतोय मागच्या चेंडूवर 2 क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राऊंड विकेटने येतो यावेळी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल बघा. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यस मोठा गडी बाद झाला यावेळी बघा, ज्याची काहीही गरज नव्हती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला. कॉलिंग बघा जयेंद्र वाघे यांनी केलेली होती, परंतु नॉन स्ट्राईकच्या निलेश बंद्रे हा पोहोचू शकला नाही. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. धाव संख्या 19 असताना धावचीच्या रूपाने हा गडी बाद होतोय. निलेश बंद्रे बॅक टू द डग आउट. बघा ज्यावेळी शून्यावर होता निलेश बंद्रे त्यावेळी झेल ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर त्याने धाव संख्या 8 धावा केल्या. 5 चेंडूचा सामना करून 8 धावा ह्या केल्या होत्या. त्याच्यानंतर तो बाद झाला. पण तो जयेंद्र वाघे याचा जर विचार करायला गेला ना तर जयेंद्र वाघे याला सुद्धा एक जीवदान मिळालेलं आहे आणि त्या जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधून 2 उत्कुंद षटकार आलेले आहेत आणि त्याची वैयक्तिक धाव संख्या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धाव संख्येवर खेळतोय. सोहन दळवी हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. बघा खूपच टेन्शन असेल या सामन्यामध्ये, कारण इथून जीत म्हणजे एक पारितोषिक लागू आणि इथून हार म्हणजे या टुर्नामेंट मधून बाहेर. बघा दोन्ही संघाचा जर विचार करायला गेला तर तन मन धन हे तिन्ही ठोकून दिलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, परंतु विचार करायला गेला तर नशिबाची साथ पीरबाबा पापडी संघाच्या बाजूने आतापर्यंत आपण बघतोय. पण एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अमोल तलेकर गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. शतरक्षक आहे. एकदा पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण मागच्या चेंडूवर धावचीच्या रूपाने निलेश बंद्रे हा फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे सोहन दळवी. अमोल तलेकरचा जर विचार केला गेला तर मागच्या सामन्यामध्ये मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला होता या गोलंदाजाने. 5 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी काढून दिल्या नव्हत्या समोरच्या संघाला. काही सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. या आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आहे. या चेंडूवर बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे पंचांचं बोट हवेत उडतंय. फलंदाज बाद. सोहन दळवी बॅक टू द डग आउट गॉन. बघा आयुष वाघे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते या सामन्यामध्ये. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉस चेंडूला दिशा दिली जाते. ओ हो हो काय अप्रतिम झेल पकडला जातोय त्या ठिकाणी. संदीप थापड हा फलंदाज क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. काय झेल पकडलाय. नक्कीच चांगला झेल मानावा लागेल. ह्या सामन्याचा थोडासा नाराज असेल यावेळी आयुष वाघे, कारण त्याला स्वतःवर भरोसा नव्हता की हा चेंडू झेल होईल. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतो. विकेटचं पतन होताना दिसतोय. या सामन्यामध्ये अडचणीमध्ये येताना दिसतोय पीरबाबा पापडी संघ. जी चुकी पहिल्या षटकामध्ये केलेली होती क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याची पुनरावृत्ती या षटकामध्ये बघायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये 2 झेल सोडलेल्या होत्या. जयेंद्र आणि निलेश या दोन्ही फलंदाजाला जीवदान दिलेलं होतं. त्याच्यामधला जर विचार करायला गेला तर जयेंद्र वाघे
अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात आपल्याला. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 20 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूचा जर विचार करायला गेला तर जयेंद्र वाघे सारखा फलंदाज स्ट्राईकवर आहे, नक्की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. संदीप थापड गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यापुढचा चेंडू डिलिव्हरी, काय चेंडू होता बघा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, लगभग यॉर्कर करण्याचा प्रयत्नामध्ये जयेंद्र वाघे अचंबित राहिलेले आहेत या चेंडूवर. निर्धार चेंडूची सांगता. चांगला चेंडू बघायला मिळतो आपल्याला संदीप थापड याच्याकडून. बघा मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेल पकडलेला होता. बघा धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. संदीप थापड याच्या हातामध्ये चेंडू आहे, शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू म्हणजे थोडीशी धोक्याची घंटा पीरबाबा पापडी संघाच्या इनिंग मध्ये. बघा यावेळी लक्ष असेल ते म्हणजे जयेंद्र वाघे याच्यावर, कारण निलेश बंद्रे हा धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आता जी जिम्मेदारी आहे ती जयेंद्र वाघे याला आपण स्वतःला उचलावी लागेल. जो बोज आहे तो आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागेल. यापुढचा चेंडू बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू बनावा लागेल. मिडल विकेटच्या वरून सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू, निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी बघायला मिळते. बघा जी लाईन लेंथ आहे त्या लाईन लेंथवरच चेंडू टाकला जातोय. कुठलाही बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जात नाही. जर बाहेर चेंडू टाकला तर नक्कीच जयेंद्र वाघे याच्या बॅट मधून मोठा फटका निघेल, परंतु अंगावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. इन द फायर झालाय, चेंडू जातोय विडांच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अगोदर सांगितलं होतं की जयेंद्र वाघे आहे आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. या 6 धावा आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्या सम्मानजनक झालेली आहे. 26 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा या 2 चेंडू मध्ये मोठे फटके येतील किंवा रोखले जातील. हे गोलंदाज संदीप थापड याच्यावर लक्ष असेल. एका बाजूला विरार संघाचं तर दुसऱ्या बाजूने पापडी संघाचं लक्ष असेल ते म्हणजे जयेंद्र वाघे या फलंदाजावर. लॉग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, त्याच्यानंतर मिड विकेट आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑफच्या वरून गोलंदाजाची फिश. चेंडू जातो सरळ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बघा 3 चेंडू चांगले टाकलेले होते, परंतु लगातार 2 चेंडू मध्ये 2 षटकार आल्याच्या नंतर धावसंख्या 32 धावा. बघा जीवदान दिलं होतं आणि त्या जीवदानाचं सोनं कसं करायचं हे जयेंद्र वाघे याच्याकडून शिकून घ्यावं. कारण धावसंख्या 0 असताना या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलं आणि आतापर्यंत जर विचार करायला गेला तर या फलंदाजाच्या बॅट मधून 4 उत्कृष्ट षटकार निघालेले आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग मधला संदीप थापड घेऊन येतील. समोर फलंदाज जयेंद्र वाघे. या पुढचा चेंडू षटकाराची हॅट्रिक साजरी करताना मिस्टर जयेंद्र वाघे. इनिंग ब्रेक. आणि बघा षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं होतं आणि त्याचा मानकरी ठरलाय मिस्टर जयेंद्र वाघे. ओम साई म्युझिकल ग्रुप पाये यांच्याकडून आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतोय आणि ह्या सामन्यामध्ये जयेंद्र वाघे हा 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. काय बॅटिंग बघायला मिळाले आपल्याला या सामन्यामध्ये. शेवटच्या षटकातले पहिले 3 चेंडू निर्धाव टाकल्याच्या नंतर असं वाटत होतं की खरोखरच जीवदान 11 बॉलिंग संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय, परंतु जयेंद्र वाघे होता एका बाजूने. त्याचे इरादे स्पष्ट होते, कुठला भी गोलंदाज येऊ दे मैं तो खाली यही बात करूंगा, झुकेगा नहीं साला.
कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघनायक, त्यानंतर सह्यादार नागले संघनायक आणि ओम सागर बामणगाव संघाचा संघनायक. खेळत असलेल्या दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. जे जे कर्णधार आम्ही सांगितले लगेच यायचंय, फक्त कर्णधार यायचा आहे, कर्णधार यायचा आहे. जसं आता जो संघ खेळतोय त्याचा विजयी संघ म्हणून नाव टाकलंय, त्याची जी चिठ्ठी निघेल त्याला तर चिठ्ठ्या या ठिकाणी जर विजयी संघ असला आणि त्यांची पहिली सेमीफायनल असली तर त्यांना रेस्ट दिला जाईल, दुसऱ्या क्रमांकावरती सेमीफायनल खेळवली जाईल. आणि जर दुसरा जो संघ दुसरी जी सेमीफायनल होती ती पहिल्या क्रमांकावरती खेळवली जाईल, लक्षात असू द्या. तर सह्यादार नागले, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा, ओमसागर बामणगाव. कर्णधाराने आमच्या स्टेजवरती यायचं आहे. चला लवकर या, फलंदाज यायच्या अगोदर वरती या स्टेजवरती. 4 चिठ्ठ्या, त्यामध्ये एक विजयी संघ असा आपण नाव टाकलंय. मी देवांना बोलवतोय उडवा या चिठ्ठ्या, मात्र उचलायला देवा प्लेइंग 11 मध्ये असेल मला वाटतंय, तर मी उडवतोय. ही आमची दीदी आहे, नाव काय? विद्या गुरुनाथ तांडेल. विद्या हिच्या हस्ते आपण 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत. बाय उचल 2 आणि वाचून पण दाखवलं. वाच, तुला असते ना. ओम सागर बामणगाव आणि त्याच्या जोडीला अजून एक सह्यादार नागले. ही पहिली सेमीफायनल असेल. कानाई स्पोर्ट्स आणि विजय संघ असा मॅच असेल. तर टॉस करून घेऊया आपण, थांबा लगेच. थँक्यू. त्या चिठ्ठ्या सुद्धा उचलून दाखवा खोलून त्यांना. पहिला मॅच जो ओमसागर बामणगाव आणि सह्यादारचा असेल. टॉस करतोय आपण लगेच. टॉस करूया आपण. मी मयूर तांगडे यांना विनंती करतो. एक टॉस फक्त टॉस केला जातो मयूर तांगडे यांच्या शुभ हस्ते. छापा आणि काटा. पहिली सेमीफायनलचा टॉस 3 ओव्हरचा मॅच असेल. टॉस कोणी जिंकलाय? नागले संघाने. तर निर्णय नागले संघाने आम्हाला कळवायचा आहे. नागले संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शुभेच्छा असेल. मॅच सुरू झालाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 3 ओव्हरचा मॅच असेल. थँक्यू सागरजी माली सर. बघा चिठ्ठ्यांचे ड्रॉ झाले, त्याच्यानंतर लगेच नाणेफेकीचा कॉल झाला. सेमीफायनल क्रमांक पहिला आपण बघू या मॅचच्या नंतर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 39 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं. सामना जिंकण्यासाठी जी सरासरी मेंटेन करायची आहे, प्रत्येक षटकामागे 13 धावा जवळच्या आहेत. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेल. फेकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1 धाव. बघा या धावा होऊ शकतील, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल. खरं तर खेळपट्टीचा विचार करायला गेला तर या खेळपट्टीवर चांगल्यात चांगल्या धावा चेस सुद्धा झालेल्या आहेत, परंतु निलेश बंद्रे हा गोलंदाजी मार्कवर आहे. बघा या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये घातक गोलंदाजी आणि घातक फलंदाजी करून सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलेला आहे. तो गोलंदाज आपण बघतोय निलेश बंद्रे, ज्याच्या बॅट मधून हाफ सेंचुरी सुद्धा आजच्या दिवसामध्ये एक पूर्ण केली गेली होती. तोच गोलंदाजी मार्कवर जोडी बघतोय अमोल तळेकर आणि संदीप याला बघतोय. यापुढचा चेंडू जोरदार फटका खेळला. क्षेत्ररक्षक होता, पण तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. षटकार.
बघा आपण नाण्याची एक बाजू बघितलेली आहे परंतु दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. कारण जरी धावसंख्या 39 धावांचा पाठलाग करायचा असला तरी सुद्धा जीवदानी 11 बोलीस संघाकडे चांगली फलंदाजी आहे. बघा 81 धावा सुद्धा या संघाने चेस केलेला होता. सानिल सारखा फलंदाज अजूनपर्यंत डगआउट मध्ये आहे. यापुढचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. दुष्काळात 13वा महिना. यावेळी एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. बघा चर्चा केली जाते दोन्ही खेळाडूच्या मधून थोडस कारणमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे खूप गरजेचं आहे. बघा ज्या वेळेला तुमच्या बॅट मधून धावा येत नसतील त्यावेळी नक्कीच नॉन स्ट्राईकच्या एंडवरून यस पंचांकडून इशारा केला जातोय. उघडा डोळे बघा नेट कारण या पुढचा चेंडू आहे तो म्हणजे फ्री हिट. बघा डॉट डिलिव्हरी. काय कमबॅक बघायला मिळाला. निलेश बंद्रे याच्याकडून मी अगोदरच सांगितलेलं होतं की या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. संदीप याला काही चेंडू बरोबर समजलेला नाही. नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय संदीप थापड याच्याकडून वारंवार विनंती केली जाते की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कर. बघूया काय होते. थोडासा नाराज असे आहे नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण जर बघितलं तर अमोल तलेकर याला यापुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे बघा कॉलिंग चुकीची होती आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. संदीप थापड बॅक टू द डग आउट. बघा कारण शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांचा जर विचार करायला गेला तर दोन्ही संघ यावेळी आपले तन मन धन झोकून देतील कारण इथून विजय म्हणजे एक ट्रॉफी नक्कीच आपल्या गावामध्ये जाईल. दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर मागच्या चेंडूपासून थोडासा नाराज होता आपण बघतोय. अमोल तलेकर याला बघितलेला होता पण तो यावेळी बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा चेंजेस केलेला होता. सानिल याला आपण बघतोय की सानिल यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे या सीझन मध्ये परंतु त्याला यावेळी 1 डाऊन मध्ये पाठवण्यात आलेलं आहे. बघूया आता मात्र सानिल आलेला आहे आणि सनीलवर खूप साऱ्या अपेक्षा असतील जीवदानी 11 बोलीस संघाच्या. टांगा पलटी घोडा फरार. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. आल्या आल्या सनीलाच्या बॅट मधून आलेला हा खासदार चषकामधील गणगणित षटकार. बघा या मोठ्या फटक्याची गरज होती. जीवदानी 11 बोलिंग संघाला जी सरासरी मेंटेन करायची होती ती म्हणजे 13 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या होत्या परंतु यावेळी बघायला गेलं तर अमोल तलेकर हा थोडासा नाराज होता. खरं तर बघायला गेलं तर संदीप थापड यांनी 2 चेंडू डॉट केलेले होते त्याच्यावर थोडासा नाराज होता परंतु बॅटिंग लाईनअप मध्ये थोडंसं चेंज करण्यात आलेलं आहे. सनील याला बघतोय आपण 1 डाऊन मध्ये आलेला आहे. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर नयन वाघे. बघा ह्या मॅचचं टर्निंग पॉइंट असेल तर हे षटक तय करेल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेला ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धावचीच्या रूपाने जर फलंदाज बाद झाला तर समोरच्या संघाला तो बोनसच्या रूपाने विकेट मिळेल याच्याकडे लक्ष दिलं अमोल तलेकर यांनी आणि एकाच धावेवर समाधान मानलं कारण सनील याच्या जवळ स्ट्राईक आहे. यावेळी बघा काय होते या चेंडूवर मोठा फटका येईल की काय. यापुढचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. बघा दबाव आहे. हा दबाव दिसतो या सामन्याचा. नयन वाघे हा गोलंदाजी मार्कवर आहे. बघा वारंवार आपण बघतो अमोल तलेकर याला काय ना काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक फलंदाजाला आणि त्याचा फायदा आपण बघतो जीवदानी 11 बोलिंग संघाला. आता यापुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूवर काय मोठा फटका येईल की नाही येणारा काल सांगून जाईल. बघा मैदानाच्या आतमध्ये हवा सुद्धा सुटलेली आहे आणि उजव्या हाताचा फलंदाज सानिल याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर नयन वाघे. यापुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर या पंच घोषित करतायत. हा वाईड चेंडू आहे.
याच पंचांकडे इशारा येतोय. वाईड चेंडू अवांतर च्या रूपाने एक धाव होते आणि एका धावेने संघाची धाव संख्या मला वाटते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. यस, पंचांनी दिलेल्या निर्णयावर सहमती दाखवत नाही पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार. लगेच निर्णय आहे तो थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू केला आलेला आहे. येईल लगेच थोड्या वेळाने निर्णय. बघूया आपण आपल्या स्किलवर की हा चेंडू वाईड असेल किंवा डॉट डिलिव्हरी. मागच्या 3 दिवसामध्ये जे संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेले आहेत ते संघांची सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरोखरच आपण बघतोय एक जबरदस्त स्पर्धा. आपण बघतोय ओम सागर स्पोर्ट बामणगाव आयोजित खासदार चषक 2025 चा हा महासंग्राम आणि अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली ही स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये 2 संघ आमने सामने. एका बाजूने पीर बाबा पापडी तर दुसऱ्या बाजूने जीवदानी 11 बॉलिंग्स अशी 2 संघ. अशा प्रकारे हा चेंडू फेल डिलिव्हरी आहे. यस, जो रिव्ह्यू घेण्यात आलेला होता पीर बाबा पापडी संघाच्या कर्णधाराकडून आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत. डॉट डिलिव्हरी. धाव संख्या 16. नयन वाघे हा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच वाईड घोषित करतायत. अवांतर धाव होते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 17 धावा. तर चांगली धावसंख्या झालेली आहे. जी सरासरी मेंटेन करायची होती 13 धावा ह्या प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या होत्या सामना जिंकण्यासाठी. परंतु चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी. यापुढचा चेंडू बोलतो. चेंडू म्हणजे मार. शतरक्षक आहे परंतु शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. बघा एक टोरी तर एक मेरी. बघा एका चेंडू डॉट जातो तो दुसऱ्या चेंडूवर सनील याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धाव संख्या 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. काय बॅटिंग बघायला मिळते आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये. सनील याच्याकडून 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची 9 चेंडू मध्ये 16 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतो. पीर बाबा पापडी का मग जीवदानी 11 बॉलिंग संघ. बघा हा दबाव आहे कारण षटकार लागल्याच्या नंतर स्वतःला सावरावा लागेल. डॉट डिलिव्हरी टाकावी लागेल. हा दबाव गोलंदाजावर दिसतोय आपल्याला. सनील सावरे 3 चेंडू मध्ये 2 उत्कृष्ट षटकार. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल कारण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर अमोल तलेकर हा सलामीला आलेला फलंदाज फक्त आणि फक्त 3च चेंडूचा सामना केलेला आहे आणि या 3 चेंडू मध्ये जर विचार करायला गेला तर 2 धावसंख्येवर खेळतोय. बघा एक पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न केला जातो. इथून धावसंख्या 24 धावा. नयन वाघे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पण तो फटका फसलाय की काय. यस, फटका फसलाय. फलंदाज बाद. अमोल तरेकर बॅक टू द डग आउट इज गॉन. बघा मी तर म्हणेन हा खराब शॉट सिलेक्शन आहे या चेंडूवर. जी सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे 13 धावा जमवायच्या आहेत. एका बाजून जर विचार करायला गेला तर सलील सारखा फलंदाज जो चांगली फलंदाजी करतो नक्कीच 1 धाव घेतली असते आणि स्ट्राईक विकेट केली असती तरी सुद्धा काही फरक पडला नसता. परंतु याचा फायदा आता मात्र पीर बाबा पापडी संघाला झालेला आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 24 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटच्या षटकामध्ये जरी 13 किंवा 14 धावा असल्या तरी सुद्धा सलील सारखा फलंदाज आणि अमोल सारखा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये असते तरी सामना जिंकता आल्या असता. पण ते बोलतात ना क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. बघू अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे संजू. याला बघतोय नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय पण तो नॉन स्ट्राईकच्या हेडवर
सनील याच्या मार्फत थोडस कानमंत्र दिलं जातं. दुसऱ्या षटकामधल्या अजूनपर्यंत किती चेंडू शिल्लक असतील? एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू असेल बघा. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तरी सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये जाईल जीवदानी 11 बॉलिंग संघ. आणि जर डॉट चेंडू आला तर पीरबाबा पापडी संघ. यापुढचा चेंडू फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. अशा प्रकारे पुन्हा एकदा फलंदाज बॅग बाद झालेला आहे. तू चल मै आया, पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक दुसरं संपतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24 धावा. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. बघा अजूनपर्यंत सामना बाकी आहे. सनील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सनीलवर नजरा असतील. जीवदानी 11 बॉलिंग संघाच्या डगआउट मधून 6 चेंडू 15 धावा. काय होईल या सामन्यामध्ये? कुठला संघ अंतिम 4 मध्ये पोहोचेल आणि कुठला संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल? येणारे 6 चेंडू असतील. या 6 चेंडू मध्ये तय होईल कुठला संघ अंतिम 4 मध्ये पोहोचणार असेल. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले गेले त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आजच्या शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. अंतिम 4 मध्ये 2 संघ सज्ज झालेले आहेत. ते म्हणजे जीवदानी 11 बॉलिंग आणि पीर बाबा पापडी. बघा फलंदाज बाद झालाय परंतु यावेळी स्ट्राईक असेल ती म्हणजे सनीलवर. सोहन दळवी गोलंदाजी मार्कवर आपण बघतो. वैयक्तिक पहिले तर संघाचं शेवटचा षटक 6 चेंडू मध्ये 15 धावा या चेस होतील की रोखल्या जातील? बघूया काय होतंय. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा खासदार चषकाचा हा महामुकाबला. यापुढचा चेंडू खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येतो. हो बघा चुकी झाली आणि चुकीला माफी आहे की नाही? 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बघा सनील सारख्या फलंदाजाला इथे जीवदान दिलंय. धाव संख्या 26 धावा. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज. बघा ज्याप्रमाणे जयेंद्र वाघे याला जीवदान दिलं होतं आणि त्यांनी चांगली फलंदाजी केली होती परंतु सनीलला सुद्धा तशीच फलंदाजी करावी लागेल. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होते. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा चुकी झाली मागच्या चेंडूवर. कदाचित झेल पकडला असता तर ह्या 8 धावा वाचल्या असत्या. षटकार आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या 32. आता मात्र 4 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा 7. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. टांगा पलटी घोडा फर्रार. चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार. हा येतोय षटकार आणि अशा प्रकारे दोन्ही संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे समान. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 1 धावेची गरज. म्हणून बोललं जाते क्रिकेटमध्ये पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. बघा सकाळच्या दिवसापासून काय चांगला परफॉर्मन्स केला होता परंतु सनील या फलंदाजाचा एक झेल आणि मला वाटतं या टुर्नामेंट मधून बाहेर जावं लागतं की काय? अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय जीवदानी 11 बॉलिंग संघ. सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जाताना बघतोय पीर बाबा पापडी संघाला. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. नेक्स्ट मॅच जीवदानी 11 बॉलिंग.
तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय ज्याच्या बॅट मधून आलेला होता षटकार असा सानिल सावरे ठरतोय या सामन्याचा मेन ऑफ द मॅच. 8 चेंडूमध्ये